मी अपराधी याबद्दल. अपराध म्हणजे आपली ओळख आपल्याला नसणं. अपराध म्हणजे जगाकडे बुद्धीचा ओढा ठेवणं. अपराध म्हणजे ज्या परमात्म्याचा संबंध आहे तो विसरणं. मेन कोण आहे तो अपराधी. एखादं लेकरू चुकतं आणि आईला म्हणतं आई मी चुकलो बरं का, तू लक्ष देऊ नको. अगं मी रागत होतो, व्याप होता ग म्हणून चिडलो. तू चिडासारखी नाहीसच, पण चिडला गेलो. तसं परमात्मा विसरायसारखा नाही, पण विसरलो आपण. नाही विसरू शकत. कारण जी वस्तू, जे परमात्मा, जे सत्य आहे, जो आनंद आहे, जो आनंद आहे आणि त्याचा संबंध आहे, दोन गोष्टी, आनंद संबंध बघा खूप सुंदर असतात, पण आपल्याला ते कळत नसतात. म्हणून तर साधू लागतात. संत श्रवण, प्रवचन वगैरे आपण काय काय ऐकतो आणि त्याच्यामधून आपल्या परमार्थाचा साठा वाढतो. इकडे संसार वाढत चालतो, तो तर नशिबाचा खेळ असतो, तो रुकत नसतो. संसार होतच असतो, पण परमार्थ करावा लागतो, तो होत नाही. परमार्थाला प्रयत्न आहे, परमार्थाला प्रयत्न आहे आणि संसाराला प्रारब्ध. तसा प्रारब्ध तसा संसार होत राहतो. पण प्रयत्नाने ईश्वराला आपली केविती दया म्हणतात त्याला. त्या दयेमध्ये भगवंत आपल्याला एक कृपा करतो. काय करतो ऐका. साधूची भेट घालून देतो, म्हणजे संताची. का भेट होती संताची? तर त्यांना तुम्हाला मुक्त करायचं असतं आणि ह्या जन्म मृत्यूच्या साखळीतून बाजूला घ्यायचा असतो. आणि पांडुरंगाला हा भक्त आवडत असतो, त्याच्याशी पांडुरंगाला एक व्हायचा असतो. तो ज्ञान देतो. म्हणून संत ज्ञान देतात. आई जन्म देते की नाही? आई जन्म देते, संत ज्ञान देतो. भगवंत संभाळतो आपल्याला. तो जगत माता, जगन पिता आहे ना, त्याच्यापेक्षा हा मोठा पिता आहे संत. तो पिता काय करतो? जसा आहे तसा प्रारब्ध तुम्हाला भोग देतो. जगाचा माता पिता बर का. पण हा संत माता पिता जो आहे तसं नाही करत. नाही, हा संत माय बाप काय करतात? तर आनंदाला प्राप्त करून देवभावाला बंद करतात. संताचं महान कार्य बरं का. हे लक्षात ठेव. संत काय करतात असं तुम्ही विचारलं तर सांगता या पटापटा सांगताय. काय सांगता यावं? संताकडे काय जायचं आम्ही, असं कोणी म्हणलं ना? आडमुठ लोकांनी बोलतात, आडमुठ लोक. काय आहे त्याच्यापाशी, काय केलं येत आहे, आणि काय गरज आहे, आम्हाला वाचून बी कळत. ठीक आहे, कळत असेल तर हा भाग्यवान. पण जे कळत नाही ते संतापाशी गेल्यावर कळतं, हे लक्षात ठेवा. कळणं आणि जाणणं दोन गोष्टी. एक कळणे आणि एक त्याला जाणणे. शब्दानं, वृत्तीनं, वृत्ती नाम नाही मन. वृत्तीला वेदांतात मन म्हणतात. ते मन भटकत नाटकत, ते मन पाप पुण्य करत. ते मन साधूच्या चरणाकडे येत, पावन होत. पण त्याला साधूच्या चरण नाही, साधूचा बोध नाही, साधूची संगती नाही, साध्याची ओळख नाही. साध्य म्हणजे हा ध्येय पडल्यानंतर आपले ठिकाणी
नीट लक्षात घ्या, ऐकत चला. कारण हे माहितच नाही कोणी सांगत असं. त्याचं दुःख वाटतं आम्हाला की ज्या जीवाला भाबड्या द्यायचं ते देतच नाही. लहानपणी अभ्यास कर, काळजी कर, पैसे भरतो, पाठवतो, म्हणून मायबाप कष्ट घेतात आणि त्याला एका पदावर नेतात. तो आयुष्यभर पोऱ्यानं पैसा वाढतो. UPSC MPSC कलेक्टर, त्याला तर काहीच सांगितलं नाही, शिकवलं नाही, तर ढोर वाढतं ते सारखीच का डिग्री. तो माशी माग आहे, वाईट नाही. कृष्णाला पण राखल्या काही, पण तो कृष्ण आहे, आपण नाही कृष्ण. मग जसं लहानपणापासून कष्ट करून नाही बापाने लक्ष देऊन त्याला डिग्री दिली आणि 7 पिढ्या बसायचं त्यानं धन कमवून दिलं तुम्हाला, नाही का? तसंच संत मायबाप किती धन देतात, पिढ्याच मोजता येत नाही. कारण जेव्हा मोक्ष होत आणि त्या सुखात मन जात, प्रलय होतो तरी सुख संपत नाही आणि तो जीवात्मा भगवंतापासून सरकत नाही. सांगा, सुख मोजता येते त्याच नाही. तो सुखरूपच होतो, त्याला प्रलय झाला का जगत झालं काय माहित नाही. कारण त्या जन्म नाही. जन्म आले दुःख आहे, जन्माभाव सुख आहे आणि जन्माची सुरुवात आपलं कर्म आहे. नीट शब्द ऐकत जा, मांडणी कशी असते समजून घेत जाय. किती वर्षांनी तुमच्याकडे आले काय माहित नाही मला, बेबी कोण काहीच माहित नाही. पण त्यानं आणलं ना पांडुरंग परमात्म्यानं, सुंदर पूजा करून घेतली निवांत, नाही का तरुजा? अंत करून जगाला अज्ञान टाकण्यासाठी काढण्यासाठी स्वतःचा रक्त आटवतो आणि जीवनपणाला लावतो. तो जगताचा उद्धार करतो. पांडुरंग त्याला जवळ घेत नग घेत. ज्ञान आणि अज्ञान हे 2 गोष्टी आपल्याला वेदातून कळतात. जेव्हा नाम आणि घेणाऱ्याचं बोट, नाम ज्याने घेतलं तो ध्यान, ध्यान एकाग्र होऊन त्याच्या स्वरूपाची रूपाची. पण ध्यान कोण लावते तो सोडा, पण नाम घेतात ना आपण. नामानंतर उपासना, प्रेम. त्याचं प्रेम पूर्ण झालं की त्याची भेट होती. नीट लक्षात ठेवा, त्याचं नाव ज्ञान. त्याचं नाव घेतो तो भगवंत पांडुरंग. तो कसा आहे, तो कुठे आहे आणि त्याची ओळख आहे की नाही, त्याची जाणीव होती की त्या पांडुरंग परमात्म्याची जाणीव म्हणजे ज्ञान. पाहणं म्हणजे प्रेम आणि त्याचं होणं म्हणजे जीवनपणाला लावणं, आयुष्याचं धन त्याचं होऊन राहायचं. कारण त्याचं होणं म्हणजे बुद्धी त्याच्या स्वाधीन जाणं. आपण बुद्धीच्या स्वाधीन न जाणं. आपण गेले की ते आपल्याला कुठं नाही नेती, काही करून येते करती, बोलून येते बोलती, पाहून येते पाहती, जाऊन येते तिथं जाती. ही अज्ञानाची वृत्ती. पण जेव्हा बुद्धीला भगवंताच्या हातात दिलं, काय स्वाधीन केलं, तुझ्या चरणावर टाकलं, म्हणून अभंगातून तुकोबा असं बोलले की ऐका, माझी चित्त तुझे चित्त म्हणजे बुद्धी. माझं चित्त असं कर पांडुरंगा, तुझ्या पायाला त्याला सोडूच नाही, त्याला जगत आवडूच नाही, त्या चित्ताला देहाकडे येऊच नाही आणि त्याला मी करूच नाही, त्या चित्तात घाण राहूच नाही आणि त्याचा देह उरूच नाही, त्याचा लिंग देह खाली शिल्लक पडूच नाही. त्याच्या तुझ्या पायावर त्याचं चित्त राहिल्यावर तुला मोक्ष द्यायचं काम राहतच नाही, मागावं लागतच नाही. जेव्हा मुलगी आईकडे येते आणि काही मुली असते तर न सांगता माय देते. पाहून तिची अवस्था बरोबर आहे ना. कपडे छान नसलं कपडे घेऊन देते, अंगावर सोनं सोनं घेऊन देते, पैसा नसला पैसा देते, पिशव्या बरोबर देते. तिला सांगावं लागतं का? तसं पांडुरंगावर तिकडे गेल्यावर गिराईक कोणचं आहे त्याला बोलावं लागतं का? विश्वासा जनिता, विश्वाचा कोण आहे? जनिता. येशू तसे म्हणतो माता, आकाश
तो बोललो का नाही, तोच मायेनं विश्वाचा जनिता माताच येते. आणि तो ईश्वर म्हणतो माता काय करू आता, कसं करावं त्या कृष्णाला. मग त्याचीच गीता ऐकी नाही, गीता कशी काढली तोंडातून. त्या मला म्हणले जरा बोलतो आम्ही इकडे तिकडे फिरते मी, मला काय जाय कर्म मध्ये उपास नाही. आंबा तोर, आंब्याचं झाड आंबा नाही, आधी पान आहे का आधी तोर आहे, खरं सांगा बरं. थोडे बाहेर गेले, चिकू झाड माय काय वाय हुशार म्हणलं, मायच हुशार दुनियाची. पुरी नापास कुठली आले, बाहेर झाड बघावं वाटतं, बघा वाटतं सारखं सारखं. तुम्ही बघा बाहेरचे लोक बघतात की नाही, धोंडे वाजत की नाही, खुश होतं मोक्ष. लटकले आंबे झाले, चिक्कू दिसायले, फुलं दिसायले, त्याला अरे काय अंगण काय टापटी. पण मी म्हणलं आता मग मोठे मोठे खूप पान आहेत, आंबे झाड वाढतं, मग तोर आहे, आंब्याला तोर आहे, मग आंबा आहे. आणि वारं नाही तर घरातला आंबा आहे, नाही तर बाहेर आंबा. वारं आलं तर आंबा राहते, पिकला का ते गेला खाली पडला, त्याच्यात रसच नाही. तसं हे वारं आला विद्येच, या बुद्धीत रस नाही, पडला खाली तो मोहात देहात विषयात. आंबा पडला खाली लागला एवढा, पण पिकतच नाही, अर्धवट पडला ना. तसं बुद्धी पडली प्रपंचात, देहात, व्यवहारात आकर्षित झाली बुद्धी. बुद्धीने देहात व्यवहारात आकर्षित झाल्यापेक्षा पांडुरंगास आकर्षित व्हावं, त्याच्या ओळखीत जावं, त्याला बुद्धीनं भेटावं, त्याच्या ज्ञानात नटावं, आनंदानं नाचावं, पांडुरंग पांडुरंग म्हणावं. ते तुम्हाला देह आठवतच नाही. करून बघा, बघा करून. नाम घेतो आपण तर आपण स्तब्ध होतो, माळ कधी पडली कळत नाही, आणि त्याच्या नामात मन एक होत. माळ बी नाही नाम बी नाही, एकता जातच नाही, त्याचं नाव ज्ञान. माळ पण नाही नाम पण नाही, मी हातात आला, जप कशाला त्याला, तोच राम झाला. कुणी कुणा जप करावा त्या आता, ही अवस्था भोगावी. की त्याचं नाम घेतो तिथं बुद्धी टेकावी, तिथं बुद्धीने जावं आणि तिथंच राहावं. जसं स्त्रीनं आपल्या संसारात नांदावं. ते पुन्हा बाहेर आवडतं का, खरं सांगा. तर खा, काय करू खायला, काय आवडत तुम्हाला. तर जिंकलं तिला, ती नाचतीच नाचती. चिंदे घेऊ नको, चिंध्या देऊ नको, मन चिंध्या करू नको ना, फक्त प्रेम दे तिला. कुणाला काय कमी आजकाल, त्याची चव नाही, दुःख म्हणते ते संपत नाही, देहाचा वाद होत नाही, वृत्ती देहातून जात नाही, विषयाची आवड संपत नाही, आणि परमात्म्याची आवड होत नाही. तो कसा आहे मला माहित नाही, म्हणून मला त्याच्याकडे जाता येत नाही. जेव्हा भगवंत कळतो कसा आहे, कुठे आहे, तर बुद्धी तिथं जाते, आणि कळालंच नाही देहात राहते. मग देहात राहते, जगाला पाहते, जगाला पाहून त्याला माझं म्हणते, माझं म्हणून सुख दुःख करते, आणि सुख दुःख करून कर्माला धरते, कर्माला धरून पापुण्य करते, पापुण्य करून कर्म मरण भक्ती, आणि स्वर्ग नरकाला फक्त पाहते. ती ईश्वरा विसरून जाते, तिला ईश्वराची महती माहित नसते, कारण तिला साधू संतांची ओळख नसते. पवित्र कथा होती, तिला बोध आवडतो, तिला वेद कळतो, तिच्यात नाम पेरल्या जातं, तिला ज्ञान सहज होतं, तिचं अज्ञान संत हिरावून घेतात, तिचं मन शांत करतात, ब्रह्मस्वरूपाकडे तिला नेतात, तिला ब्रह्मलीन करतात. त्या बुद्धीला चमत्कार होतो, असा तिचा नमस्कार असतो. दुर्बुद्धीला ब्रह्म करतात, जन्म मरणाला थांबवून घेतात, अज्ञानाचा बात करतात, त्रिरंगाला प्रगट करतात, हृदयामध्ये सुखाला भरतात, आणि जीवाला ईश्वराशी एक करतात. त्याला अद्वैत साक्षात्कार म्हणतात. जेव्हा पोरी बाहेर गेल्या तेव्हा बाप शांत झोपतो सुखानं. 3, 4, 5 पोरी का, एक गेली 4 झाल्या, 2 गेली 3 झाल्या, एक गेली मोठी गेली झोपला सुखानं, संपलं वजन, ज्याच्या त्याला समर्पित केल्या.
तू खाणं झोप त्याला. कारण जर कुठे गेली निघून तर पोरगी, तू काय रेखा माझा, जर कुठं गेली तर पोरीला बट्टा नाही, बापाला बट्टा आहे. नाही बट्टा बापाला, म्हणून त्याला भीती असते. मग जसं 5 पोरी 5 ठिकाणी दिल्या तर पंचमहाभूत आणले द्यायचे, तर शेवटी तिथं जायचं. ह्यांना 5 पोरी ह्यांच्या वाटल्या. आमच्या ईश्वर देतो तर अन्य सुखाची वाट बघत नाही आम्ही. मग खरं सुख, खोटं सुखाकडे कशाला द्यायचं? आता पाहिले खोट याच्यामध्ये काहीच नसतं. फुगा फुगीला मध्ये हवा, तसा संसार हवा हवा फुगा मध्ये काय सांगा बरं. तेवढा दिसते रंगी बेरंगी फुगा, असा उरी उरी जाते, पटकन फुगत आहे. फुटतो की नाही? मग फुटल्यावर कळतं कसा फुगा होता. फुगा वरी जाताना टाकू फुगविला, तसा संसार घाम टाकू टाकू वाढवला नाही का? घाम गाळावा संसार फुलवायला, जीवनदान द्यावं लागतं संसाराला, तर तेव्हा ते वाढतो. आणि मग शेवटी हातात काही नाही हे कळतं. मग मरताना मग देवा एकी ते म्हणतो मर, ते म्हणतो आता मला नाही, आणि आधी ते म्हणतो कधी हाक मारली नाही. मग याची ओ ऐकत नाही. आधी बोलते हाक मारली पटकन येत, आणि मरता नाही बाई म्हणते राम 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 गप्पा म्हणावं ना, आतून यावं ना, दुसरं काहीच आवडत नाही. आता त्याच्याकडे जायचे, राम 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 राम, त्याच्याच आठवण काढायचे. लवकर नाही तू कुडीतून बाहेर, आता तरफड करते गुर घरघरी. आवड आहे का? बोलणं सोपं आहे, ती अवस्था बघा वाटते का? आता मजबूत असावा, प्रेम भगवंताला असावं, दान सतत असावं, ज्ञान हृदयात बसावं, त्याला मुक्त म्हणा. वेद इथं ठेवावा, व्यवहार वरवर करावा. आपण व्यवहार ठेवतो इथं, ज्ञान इथं, झाला चुरा तुझा. इकडून इकडे गेलं ना, आलं का मधी एकाग्र व्हावं चिंतन ऐकताना. आम्हाला समाधी लागायची, समाधी कळतच नव्हतं. हे भान कळत नव्हतं. तो गुरु त्यांची वाणी, अध्यात्म, लेखणं, कळणं आणि एकरूप होणं, एकांतात श्रवण होतं. एक क्षण पात्र जगत नाही, देवभाव नाही. तो काल फक्त आत्मस्थितीत भोगण्याचा होता आमचा. आणि भाऊन सांगते, व्यासपीठावर बोलते, चुकीचं नाही. जे काय सांगायले तन मन धनानं ऐकायचं, त्याला समजून घ्यायचं, आणि अंतःकरणात साठवायचं, मनाला पटवायचं, वहीत लिहायचं, त्याचा अनुभव घ्यायचा, आणि पुन्हा घरी जायचं. रोज दीक्षा होती, रोज दीक्षा. चट 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 बुद्धीला कळत होतं, पट 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 हाताला लिहिता येत होतं, खट 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 देहातून निघता येत होतं. आणि त्या साक्षात्कार होताना त्या चिन्मय अवस्थेला बघता येत होतं. विषय भोगणं वेगळा आणि भगवंताचं ऐक्य भोगणं वेगळं. त्या बुद्धीला ईश्वरा समर्पित करणं साक्षात्काराचं लक्षण आहे. त्या बुद्धीला भगवंताकडे नेणं बोधाचं लक्षण आहे. बुद्धीनं भगवंताचं ऐकणं श्रवणाचं लक्षण आहे. आणि ती बुद्धी श्रवणासोबत राहणं भाग्याचं लक्षण आहे. त्या बोधात मन जाणणं अधिकाराचं लक्षण आहे. आणि बोधात पास होणं हे अनुभव होणं, त्या साक्षात्कारात राहणं, ते आत्मसुख घेणं आणि आपल्या पदावर येणं, त्याला ब्रह्मसुख भोगणं असं वेद म्हणतात. आम्ही नाही. जीवात्मा तो आत आहे आणि स्थूल देह बाहेर आहे. स्थूल देहाला माझं म्हणणं पाप आहे, त्याचा संबंध कमी करणं अधिकार आहे, त्याचा बाग करणं मोक्ष आहे. त्याच्या मधला कक्ष लिंग देहाला, बुद्धीला, मनाला ईश्वराचा स्पर्श करणं हे आपल्या जीवनाचा आदर्श आहे. मनाने बुद्धी लिंग देह आहे, हे पण कळत नाही आपल्याला.
कळते का? मन आणि बुद्धी आहे लिंगणी आणि त्याला मुक्त करायचे. नाही बसा म्हणा कोण बुद्धी त्याला मोकळं करायचे. मन वासनेत आहे आणि बुद्धी प्रपंचात आहे. दोन गोष्ट लक्षात ठेवा. मन आणि बुद्धी प्रपंचात. त्या संसारात घाण टाकले तुम्ही लोकांना. तिला लेकरं घरन देहन पसारच कळते म्हणजे जोड कळते. आणि जडाला माझं म्हणती, जडाला जीव लावती आणि झाली तिची माती. मग पण जडातून बाहेर येते श्रवणानं. जड खोट हे कळतं बोधानं आणि जडाचा बाध होतो ज्ञानानं. मोक्ष येतो गुरुना आणि ती स्थिती भोगता येते वेदानं. त्याचं नाव आत्मस्थिती. खोटा जड म्हणजे दृश्य आणि जडाखाली अदृश्य अधिष्ठान. त्याच्यावर हे आहे. कारण जडाला जागाच नाही, स्वतंत्र नाही, ते सत्ताही नाही. त्याला सत्ताच नाही ते राहतं कुठं? कारण जागा त्यानं दिली आणि त्याला आम्ही नाही म्हणलं आणि आम्ही परमार्थ करम तोंडवर आलं. कोणचं परमार्थ आहे? अरे भगवंताला ओळखत नाही, ईश्वराची सत्ता माहित नाही आणि जगताची सत्ता जात नाही आणि देहाला माझं म्हणणं थांबत नाही. ते मन नाही. जे मन देहाला सोडायला तयार आहे, जे मन विवेकाची धार आहे, जे मन संताच्या पायाखालची धूळ होत सेवा करत, त्याला ईश्वर त्या मनाला ब्रह्म करतात. कर म्हणावं लागतच नाही. कारण ज्या साधूपाशी आपण जीव वाळा पांडुरंग जवळ करतो त्याला अगदी अनुभव आहे. संत पांडुरंग दोघांचे जर विचार केला तर दोन भिन्न नाही, कधीच नाही. हरी ते संत, संत ते हरी, ऐसे वेद चारी बोलितात. मग अभंग म्हणण्यापुरते का हे? ह्याच्यामध्ये काही दडले की नाही? संत ते हरी, हरी ते संत म्हणजे हरिहून भिन्न नाहीत. त्यांना येत आहेत म्हणून त्यांना पाठवलं. कळालं का? आईला लेख चालली, ते बाजूची शेजारणीची लेख बी तिथंच, तिची लेख चालली. आई म्हणते माझी पिशी घेऊन जा. मग आई न जाता पिशी गेली की नाही तिथं? आई खुश झाली की नाही? मग या श्रवणानं पांडुरंग आई खुश झाली. पिशवी दिली बोधाची. माझी नाही ग, तुझ्याच गावात माझी पोरगी आहे. ती म्हणते माझ्या शेजारीच आहे की नाही, मी देते आहे की नाही. मग तसं पांडुरंग म्हणतो मी देतो. देतो म्हणतोच, कारण त्याची भक्ती केला त्याला द्यावं लागतच. तो मोक्ष, ते साध, तो बोध, ती गीता, ती ज्ञानेश्वरी, हे डब्बे फराळाचे आमचे आहे की नाही, त्याच्या तुमच्या लय सांगलेलं वर्णन. ही बाई लग्न झालं बोध झाला नरुणी ठेला ठाईच मुलाला अनुभव. मुलाला म्हणजे काय? ते पाणी जमिनीच्या बाहेर गेलंच नाही, मधीच आलं. कोणतं पण वाहून गेलं, मध्ये गेलंच नाही. खडकाळ जमीन, ती जमीन पाणी घेत नाही. आणि काळी माती पाणी बाहेर काढत नाही. तसं काळी माती म्हणजे उंच अधिकार. तुमच्या पुढे काय सांगू मग? तुम्ही मातीला कष्ट करणारे, घाम गाळणारे, आई माईला माय म्हणणारे आहे की नाही, प्रत्येकाच्या मुखात अन्न घालणारे नाही का लोक तुम्ही? बळीराजा आहे ना, आमच्याकडे ओवाळताना काय म्हणते सांगू का? तुम्ही पण म्हणत जा. तेव्हा आपण सुपारी ज्योतीवर धरतो. आम्हाला ज्योतीवर धरायचं, मग तुमच्याकडे बघा रे मला ओवाळतात ते ज्योतीवर धरतात. बरं करू नका म्हणतो, राग येते बाबड्या, त्यांचं प्रेम आहे त्याला काहून ना हे करू, तिरस्कार करू. मला आवडत नाही बरं काही. पुढच्या सगळ्या आठी लिहून येणार आहे, असलं काय करणार नाही. आपल्या सगळ्या आमच्याकडे काय म्हणतात, त्याच्यावर अंगठी ठेवतात ना, सुपारी म्हणजे गणपती म्हणतात. औक्षण करताना काय म्हणा,
तर पिढा पिढा जाऊ दे आमच्या मुखात आपोआप येतो बळीचं राज्य येऊ दे. इथं ठेवताना म्हणत जा इथं तिथं जे प्रावीचं देश आहे इथून सुरुवातीचा देश आहे. जेव्हा बहीण ओवाळती आपण गुरुला ओवाळतो तिथलं इथं हात लागतो तेव्हा तुमचा प्रारब्ध मात होते तुमची सगळं बाजूला जातो. आता काळ कसं घडलं यांच्या गावात विचारा ते क्षेत्राधान्य व्यक्त आहे आणि इथं परमात्मा निवास करतो आणि त्याचा तुझा संबंध नित्य असतो. तू देहाचा संबंध करतो आणि स्वतःला देह मी म्हणतो. महान पाप तुझ्याकडून होतो. एक देह मी म्हणताना तुझे 1000 ब्रह्महत्याचं पातक आहे. एकदा मी देह असं वाटणं ब्रह्महत्या म्हणजे 100 ब्राह्मणाला मारल्याचं पाप. त्यामध्ये ब्रह्महत्या ब्राह्मणाला मारल्याचं पाप मी देह म्हणताना. आणि आपण तर जन्मचा जन्म देह मी तर माझाच पकडा इथं घरात चागळा कसं पकडाय बाईचा आणि हृदयात बुद्धीचा नाही का. म्हणून जो परमात्मा आहे आणि जो अनात्मा आहे ह्या दोन गोष्टीवर 2 मिनिटं बोलू आणि पुढे चालू. परमात्मा हा व्यापक आहे अनात्मा परिच्छिन्न आहे नाना आहे आणि तो नाना नाहीये. तो नानाला आधार आहे. नानाचा आत जगत परिच्छिन्न वेगळं वेगळं भिन्न भिन्न आहे पण परमात्मा भिन्न नाही. गव्हाचा रवा केताना त्याचे दाणे बारीक बारीक अलग आहेत पण ते गव्हाचाच अंश आहे. तसं जगत अलग बारीक भिन्न भिन्न आहे पण त्या परमात्म्याचाच अंश आहे. गव्हाचा रवा आपण एकत्र करतो पोत आणतो पण ते पोत पूर्ण रवा कशाचा गव्हाचा. एक गहू कळाला की सगळा रवा त्याचाच. एक परमात्मा कळाला सगळं जगत त्याचाच. आमा त्या गव्हाचे बारीक बारीक कण बनले म्हणून गहू नाव गेलं रवा नाव आलं. त्या परमेश्वराचं परमात्म्याचं नाना रूपानं समोर दृश्य उभा टाकलं परमात्मा नाव आलं. सॉरी जगत नाव आलं जगदीश्वर नाव गेलं. गहू नाव गेलं रवा नाव आलं कारण त्याचे कण कण झाले आणि ते कण विखुरले. तसा परमात्मा जगत रूपाने विखरला पण तो जगतातला जगदीश्वर आहे. पण जगदीश्वर आहे का जगत आहे हे आपल्या अधिकारावर असतं डिपेंड अवलंबून. जगत दिसताना ते जगत नाहीये आणि जगत होताना त्याचा वाचून नाहीये आणि जगत पाहताना त्याच्या आधारच आहे आणि जगत नाही म्हणायला तोच आहे आणि जगताचा बात करायला पण तोच आहे संत म्हणून. आणि जगताचं दृश्य दिसून मिथ्या आहे ही निश्चय करायला बुद्धी आहे. जगत सत्यत्वाला भ्रांती आहे आणि जगताचा बात करायला मुक्ती आहे. खाद्य नंतर मनाचं खाद्य जाती मनाची तहान जाती प्राणाची आणि स्थिती होती आनंदाची ती प्राप्ती मोक्षाची. खेळ मनबुद्धीचाच आहे. ज्याच्या मनाला स्थिर होता येतं ते परमार्थात. ज्याचं मन चंचल असतं ते संसारात. ज्याचं मन राम होत ते नामात आणि ज्याचं ज्ञान हृदयात येतं तो ज्ञानात. हृदयात जातो तो ज्ञान. जो मुक्त होतो त्याचा संघात. ज्याची भक्ती वाढती ईश्वरात. ज्याची मुक्ती हातात येते श्रवणात. ज्याला आपली ओळख होती वेदात. तुझं माझा बोलाय कने माऊलीचा मुक्ताबाई ना केलेला चांगल्यावर बोध आहे. तर मी तो माऊली सांगतात काय सांगतात ते ऐका खूप सुंदर बोध आहे. ज्ञानदेव म्हणे तुझं माझा बोल ऐकणे. माझा बोल जे तुला ऐकायचा आहे ते बोल कसं आहे ते ऐक चांगदेवा. ते हातात तळी मिठी देणे दया परी. त्या हाताने हाताने मिठी देते कधीच खोल आहे ना ते मिठी कधी ते दोन्ही हात जोडले तर एकमेकाला छिटकत नाही मध्ये अंतर आहे. तळ हातात तळ मिठी देणे ऐसे. तुला काय बोल देऊ आता. तुझं रूप तुला माहित नाही. तू देह आहे ते तू खरं नाही आणि तो अंतराचा आत्मा आहे. स्वानात्म्याला म्हणतोच माझं ते शब्द
तुझे व्यवहार वृत्ती बरोबर नाही. वृत्ती कुणीकडे जाते? ह्याकडं. मन जगताकडं आणि बुद्धी भ्रांतीकडं, खोट्याकडं. म्हणून हे खोट तुला तुझं समजू नको आणि खोट्याकडे पळू नको. खरं सांडू नको, कुणाला भांडू नको. अरे ना, खरं. आणि खोट्याला माझं म्हणू नको. खोट्या संग व्यवहार करावा, खऱ्या संग आबीत धरावा, संताच्या चरणाला लागावं आणि बोधाच्या गंगेत न्हावं. वेदाचा अंग असावा, ज्ञानाचा रंग असावा, अद्वैताचा संग असावा, तो मी आहे असं कळावं. वाव, आली लेट नाही म्हणले की अरे घरी बाबा लेट व्यक्त करतो का? ते म्हणतो आणि येऊ म्हणे. तुझं माझा बोल ऐकणे ते त्याला हाती तळी मिठी देणे जया परी. हाताला तळी मिठी देणे म्हणजे बोलून माझी प्राप्ती का? नाही, तू आधीच माझ्याशी एक आहेस, पण तू ते हास्य असून सांगावं लागेल. आई म्हणतो तू माझाच आहे, बायकोकडे गेला म्हणून तुला बोलावं लागलं. आई पण तुला जित्ती आहे, जित्ती आहे. तुला सांगायचं आईनं पोराला. मग मी तुझे आहे पाहिजे कवा तरी वाटत की आई आठवण येऊ दे. तिला काय कमी जास्त विचार करू दे, तिला पैसे हवं का फोन करू दे. तू कशी आहेस? ठाणे नाही छान. काय पाहिजे का? काय देऊ का? आई खुश काही घेत नाही, माती नाही. आई खुश नाचत तिथे नाचत. माझं पोरग बोललं काय लागतं आईला. माझं बारक म्हणतं आई काय सांगतात की तुला मला बोध देणं बोलणं म्हणजे त्या हाताने मिठी देणं. तर हात एकमेकाला कधी भेटत नाही, मध्ये थोडा खड्डा असतो बघा तुम्ही. आहे ना खड्डा? आता पुढचा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुझ्या माझ्यातील संवाद ऐकणे म्हणजे तळ हातानं मिठी घालणे, असं तुझ्या माझ्यात संवाद आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता तुझ्या माझ्याबद्दल बोलायचे आहे तरी काय असे तुझ्या माझ्याबद्दल बोलायचे आहे ते असे की तुझा व माझा उपाधिकृत भेद आहे, वास्तव भेद नाही. एक म्हणजे भिन्न, दोन भेद म्हणजे दोन, अभेद म्हणजे एक. तसा मुलगा आणि आई दिसायला दोन, पण तो तिचाच असतो म्हणून एक. तो तीन आहे तर मुलगा पण नाही ना. तर आई नाही तर मुलगा आहे, तर गुरु नाही मोक्ष आहे. माझा उपाधिकृत भेद आहे, उपाधी भिन्न आहे. तुझं स्वरूप माझं स्वरूप भिन्न नाही, एक आहे. पण स्वरूपात एकता आपण साध्य नाही म्हणून तू आणि मी वृत्ती येते. देहालाच पाहते, व्यक्तीला त्याची ओळख नसते म्हणून उपाधीतून तू निघतच नाही. जेव्हा भगवंताची ओळख झाली तर उपाधी समोर आली तरी खरी वाटतच नाही. म्हणून सुगत सजातीय विजातीय भेदरहित मद स्वरूप स्वयंभू परमात्मा मी नाही, अनात्मा मी आहे परमात्मा. उपाधीचा संबंध नाही, वृत्ती विधेयावर राहत नाही, तिच्यात विकार होत नाही आणि स्वयंभू मी आहे अशी ओळख जात नाही. मी देह आहे असा संवाद मनाला कधी होत नाही. तो भाग्यवान तोच आहे. संग्रह संपतो साठा, कारण ते अज्ञान टाकायलाच हा जन्म मागते तो जीवात्मा की मला ह्या देहात जाऊ दे, पांडुरंगा तुला पाहू दे, तुझं ऐक्य मला भोगू दे आणि तुझा अनुवाद मला करू दे, तुझ्या चित्तात तुला धरू दे, तुझं ज्ञान आज शिरू दे आणि मला मी स्वरूप आहे असा अनुभव मला भोगू दे. मी देह नाही असा निश्चय होऊ दे, अनात्म्याचा बाध होऊ दे, परमात्म्याचं मिलन होऊ दे आणि स्वरूपात बुद्धीला येऊ दे. पांडुरंगा मला हेच करू दे, हीच तुझी पाठ्य पूजा. असं इतरत्र कुठेही पळापळी करणं, शोक करणं, दुःख करणं, देहाला माझं म्हणणं, विषयासाठी तरसणं, नात्यावर बरसणं, इंद्रियामध्ये बुद्धीनं घुसणं हे बरं नाही देवा. आता इंद्रियाचा संबंध झालाय आणि अविद्येनं हा कोलाहल केलाय, पण अविद्या भस्म साधून केली, ब्रह्मविद्या पदरात दिली, बोधाची संपत्ती आली आणि तुझी प्राप्ती मला करून दिली. आता काय उरलं मला? अरे बुद्धी भगवंताकडे गेली आणि बोधानं तद्रूप झाली, ब्रह्मविद्या हातात आली, ही गुरुची किल्ली.
काय काय राहिलं? त्या भगवंतात एक रूप केलं, तद्रूप केलं म्हणतात. जी बुद्धी देहात एक होती, जी विषयासाठी धावत होती, जी गुणानं भरलेली होती, ती संसारात मुरलेली होती, ती संताने बाहेर काढली. ग्रंथात तिला आणलं, बोधाचं पाणी पाजलं, वेदाचं ज्ञान दिलं आणि अंतःकरणातलं आवरण गेलं. तिने ब्रह्मस्वरूप ती झाली, ती परमेश्वरात विलीन केली, ती ज्ञानाची गुरु किल्ली. माझा उपाधिक भेद आहे, स्वरूप भेद म्हणजे एका उपाधीने बोलायचे, दुसऱ्या उपाधीने ऐकायचे. चालू आहे सत्य. यस, एका उपाधीने बोलायचे, एका उपाधीने ऐकायचे. जशी उपाधी भेदाने आपण दोन दिसत आहोत, वास्तविक तुझा माझ्यात एकत्व आहे. वास्तविक तुझ्या माझ्यात भेद नाही. जीव ब्रह्माचे जसे एकत्व आहे, जीव ब्रह्म एकच आहे, एकत्व आहे, तसं गुरु शिष्याचे सुद्धा एकत्रच आहे. दोन नाही. काय बोलले माणूस सुंदर. जसं जीव आणि ब्रह्म एकच आहे, दोन नाही, तसं गुरु आणि शिष्य दोन नाही. गुरुचं धन हे शिष्याचं, गुरुचं मन ते साधं, दोन नाही. पुन्हा ह्या प्रेमाला किंमती करताच येत नाही. हे नातं कुछ और आहे, नाही का? गुरु शिष्याचे सुद्धा एकत्व आहे हे माऊलींना सांगावायचे. गुरु ब्रह्म एक, गुरु आणि ब्रह्म एक आहे, जीव आणि ब्रह्म एक आहे. तर गुरु शिष्य दोन कसे होतील? ईशाने हे माझे गुरु, ईशाने हे माझे गुरु आहेत असे म्हणणे भूषण आहे. पण गुरुच्या बुद्धीत भेद नसतो, त्याची सगळ्यावर सारखी दृष्टी असते. म्हणून ते म्हणतात की चांगदेवा तू ऐकतोस व मी बोलतो, पण तुझ्यातील जो भेद आहे तो तळहाताला मिठी देण्यासारखे आहे. यावरून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वेदांत शास्त्र सांगतात हे ठरते. आता याचा पुढचा भाग उद्या सकाळी घेऊ. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सुरनाथ महाराज की जय, समसाधु संतन की जय.